सगळं इथं इथं सगळे बकरं कापले. म्हटलं तुम्ही आता पाय सटकते नाही चढता येणं बरोबर. तर बघा लागला काय होई वा जाऊन लागला. नमस्कार भावांनो बहिणींनो, काय चाललीये? जय भीम सर्वांना. काय झाल्या का जेवण घेऊन झाले का? आमचे झाले पा जेवण झाले, आवरलं सगळं, पाणी गिनी मारून आलो सकाळचं. पहा आता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. आम्ही कुठं चाललोत काय चाललो तुम्हाला माहीत पडेल. चला दाखवतो तुम्हाला कुठं चाललोत काय चाललो तर तुम्हाला दाखवतो. चला तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, तुम्हाला पण समजेल कुठं चाललो. चला. तर बघा मंडळी सगळ्यांचं आवरलेलं आहे. इकडे मम्मीचं पण आवरणं चालूच आहे आणि सगळे इकडे तयार झाले. युवा पप्पा सगळे आज सगळे चालत. बघा आम्ही आता कुठं चाललो शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. शेवट ब्लॉग बघितलंच कळलं तुम्हाला कुठं चाललेलं आपण. तर बघा आता आवरलं सगळ्यांचं, निघलो आता आम्ही. आता डायरेक्ट तिथे गेल्यावर ब्लॉग चालू करू. चला. तर मंडळी नेमकाच आपण गाड्यावर उतरलो आलोत. बघा आपण इथं पुढं चाललं तुम्हाला दाखवत होतो. पाहत राहा तुम्ही. आता आलो पुढं तर दाखव पायऱ्या किती चढायच्या, किती रांगायचं डोंगर. हे बघा हे आपल्याला वरती जायचंय बघा डायरेक्ट तिथं आणि इथून चढायचं. अशा पायऱ्या केलेल्या आहेत, वर चढायचंय. हे बरोबर वर चढता येत नाही. बारा पाय सटकतोय एकदम. एक पाऊल असं खाली पाहून टाकावं लागत राहिलं. तुम्हाला डायरेक्ट वरती गेल्यावर दाखवतो मंडळी काय आहे कुठं चाललं. हा ना चढता चढूच आहे ना हे काय दिसत राहिलं. मम्मी तर 2 पावलं चलते थांबती. अजून वरती जायचं. व्हिडिओ मध्ये बोलायचं मग असं वाटतं मंडळी काय नाही दिसत तुम्हाला व्हिडिओमध्ये. चढताना कळत आहे. आणि एवढ्या इकडे बाजूला किती मोठी डोंगर ती. ही म्हणजे बंद गावात आहे, डोंगरामध्ये बसलेलं गाव आहे ही मंडळी. हे इकडे पाठी मागून पण बघा हे 4ही बाजूला डोंगरच आहेत. चला आता वर चढत राहिले पायऱ्यावरून मी जाऊ लागला 4 सीट चढून. चौकून डोंगरात बसलेलं उखळी गाव आहे. उखळी है ना, चौकून डोंगरात मधात उखळ आहे का नाही. तुम्ही म्हणसाल की तुम्हाला पाहायचं होतं ना आमचं गाव, त्याच्यासाठी बोलताय ना एवढा दम लागला गेलं. जरा तशी माग एक त्याची कमेंट पण आलती की तुमचं गाव दाखवा, गाव म्हणलं मंदिर वगैरे गावात काय काय आहे ते दाखवा. त्यांनी मी आता आज आला तसा योग तुम्हाला गाव दाखवायचा. त्याच्यामुळे आपण गावाकडे पण आलेलो आहेत आणि गावाची जत्रा आहे मंडळी. ती जत्रा असल्यामुळे आपण गावाकडे पण आलो आणि तुम्हाला पण दाखवणं होतं. तुम्हाला बोलता आले बघा वर इकडं पहा. थोडं बरं एवढा पायरा थोडं निवा थांबला एकदम. पप्पा बसले बाबा. दम लागला काय होई वा दम लागला. हे इथून पहा म्हणलं तिथून खालून चढत इथलं घालत होता आपण वरती. अजून वर जायचंच आहे, अजून वर जायचं आहे. अजून वर गेल्यावर दाखवतो तुम्हाला काय. तर चला. पाठीमागं दिसलं म्हणतं तुम्हाला सगळं डोंगरच आहे माझ्या पाठीमागे सगळे. आता इकडचं पण चांगली वाट सोडून बघा कुंकून घुसलो तर आम्ही. पप्पा आलेत बरोबर तिकडून चांगले ना, पण आम्ही घुसलो बाकी ते अवघड याच्यातून. इथून तर अजून माती अजून पैसा टाकते ना इवन मग चढ सर्व म्हटलं तर अजून पैसा टाकते नाही चढता येणं बरोबर. तर बघा आलं पाहता आपण वरती काय तर मला दाखवतो. पहा मंडळ आता खाली सगळे वावर आहेत, हे सगळं डोंगर आहे. इकडं अजून पाठीमागं डोंगरच आहे आणि इकडे हे बाग इथं दिसतंय का तुम्हाला. झूम करून दाखवतो एकदम. हा या बा इथे तुम्हाला एवढे सारे लोक दिसत नाही मंडळी. इथं चालू आहे कुस्ती चालू आहे ना. हा जत्रा आहे त्याच्यामुळे आखाडा आहे बघा या गावाचा. कुस्ती वगैरे चालू तिथं. आता मी आपल्या गावचा हा ना असलं की ते आखाडे असतात. हा दुसऱ्या दिवशी आता कुस्त्या चालू आहे. खाली किती भारी उरूस भरलेला आहे पहा. आता कुस्ती चालू आहे, जत्रा भरपूर मोठी भरलेली आहे. आणि ताईची कमेंट होती, त्या म्हणत होत्या तुमचं गाव दाखवा, तुमचं काय गावातलं हे ते दाखवा सगळं. त्या म्हणल्या होत्या मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठीच आलो तर आम्ही. तुम्हाला चांगलं माहिती आहे या बाबाची जत्रा भरते. दाखव. हा इकडे हे बघा इथं हे बघा हे पीर बाबा. हा हे जे दिसतंय मंडळी ते पीर बाबा. जे पीर बाबाची जत्रा असते ती
पीर बाबाचा उरूस आहे इथं. आता आपण तिथं आलेलो आहे. तुम्हाला मी अजून जत्रा आहे हा. मंडळी. काली इथं बकरा पाय किती खूप. हा हे पण बघा. आता ही जी समोर दिसतंय सगळं इथं सगळे बकरं कापलेत बघा मंडळी. सगळं पीर बाबाचा उरूस आहे ना, त्याच्यामुळे सगळे बकरं कापलेले आहेत पीर बाबाच्या जत्रासाठी. तेच आहे. तुम्हाला मी अजून दरवर्षीच असतं पीर बाबाचा. तुम्हाला मी जरा त्याच्यामुळे तुम्हाला जवळून दाखवत बघा जरासं. हे बघा हे असं आहे पीर बाबाचं. इथं आजी बाबाचं झाली बघा दर्शन आशीर्वाद वगैरे. आणि वरती म्हणलं तुम्हाला खास स्पीड दाखवण्यासाठी आपण एवढ्या वरती आलो होतो. तर एवढं वर यायचं आपलं काही काम नव्हतं. तुम्हाला पीर दाखवलं बघितलं तुम्ही कसा पीर बाबा इथं. पीर बाबा तुमच्याकडे आता चालत बघा आपण खाली. आता खाली गेल्यावरती परत दाखवतो मला. पण इथून बघा आपलं गाव बघा इथून डोंगरावर सध्या. हे असं पूर्ण आपलं गाव आहे बघा मंडळी. आणि इथे मंदिर काय आहे मारुतीचं मंदिर आहे बघा. आणि पूर्ण आपलं गाव आणि चारही बाजूने डोंगर पाहिलं ना मंडळी आपलं गाव. आता चालत बघा आपण खाली. आता खाली गेलो मला जत्रा पण दाखवतो. इथून हे बघा इथून दिसते बघा जत्रा तर नाही दिसत पूर्ण नाही. बघते बघा एवढं एक पाळणा दिसत आहे बघा फक्त. आता खाली चाललो जाईल तर जत्रा पण दाखवतो तुम्हाला. बघत राहा मंडळी शेवटपर्यंत ब्लॉग. पहा मंडळी आता आलो तर आपण खाली. आणि जर माझ्या मागे जे दिसते नाही बिल्डिंग ही शाळा आहे बघा. शाळा आहे आमची नाही. आपल्या गावची जत्रा बघा आता. ही बघा अशी आपल्या गावची जत्रा भरलेली इकडं. सगळं दाखवतो मग एक एक करून आपल्या गावची सगळी जत्रा दाखवतो मंडळी. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहतो. या पहा मंडळी. तर पहा मंडळी वरून पीर बाबाहून आपण आता खाली आलो. तुम्हाला जत्रा दाखवली. आता वरतून आपण जे डोंगरावरून जे मंदिर बघितलं होतं ना, तर आपण आलेलो बघा त्या मंदिरामध्ये. तर पप्पा म्हणते ते मारुतीचं मंदिर आहे. तुम्हाला एकदा मी दाखवतो बघा कोणत्या देवाचं मंदिर आहे. तर मंदिरात आलेलं तर तुम्हाला पण दाखवून देतो. तशी ते आपल्या ताईची फॉर्मेशन होती ना, तुमचं गाव दाखवा म्हणे, गावातले देव मंदिरं वगैरे सगळं दाखवा. हे बघा इकडं हे बघा मारुतीचंच मंदिर आहे. आता मी त्याच मंदिराच्या परिसरामध्येच उभा आहे मंडळी मी. आणि जत्रा असल्यामुळं इकडं हे बघा तुम्ही किती दुकानं आलेले आहेत कशाचे आहेत बा. हे बघा सगळे चिवड्यावालेच आहेत. जत्रा असल्यामुळं आता सगळे चिवड्यावाल्याचेच दुकान आहेत मंदिरामध्ये लागलेले आहेत पुढं सगळं. तर पहिलं मंडळी आपल्या गावची जत्रा बघितली. तुम्ही डोंगर बघितलं, मंदिर पण दाखवलं तुम्हाला. अजून बघतो काही आहे का दाखवण्यासारखं तुम्हाला पण दाखवतो. बघत राहा तुम्ही फक्त ब्लॉग. हा मंडळी जर चिवड्या दुकान आहे ना, तर मम्मीने इथून बघा ह्यो पेढा पण घेतलाय. आणि आता फोटाने पण जेव्हा म्हणला मम्मीला पेढे वगैरे घे, त्याच्यामुळे घेऊन राहिलो. आता लाल शेव पण घेऊन राहिली मम्मी बघा. चांगली जत्रा होणार आहे आपली पण. तुम्हाला आपल्या गावाचा जत्रा दाखवली, पीर बाबा दाखवला आणि गावाचं मंदिर पण दाखवलं. आपलं गाव कसं आहे ते दाखवलं, डोंगर वगैरे सगळं दाखवलं. आता निघलो बघा आपण घराकडं. काय मम्मीनं जत्रामधून काय भजे चिवडा वगैरे ते सगळं घेतलंय. आता निघलो आपण बघा. इकडे युवा पण आलेला आहे. आपण पुढे येऊन थांबलो जर कारण गर्दी आहे ना, त्याच्यामुळं गाड्या आपण पहिलेच पुढे घेऊन आलो. मम्मी पप्पा येऊच राहिले मागून. तर आता बघू आता मावशीच्या घरी जायचं आहे का डायरेक्ट आपल्या घरी जायचं आहे. आता मम्मी आल्यावरच कळन. तर तू ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. बघू आता आपण मला पण कळण कुठं जायचं आहे, मग घरी जायचं आहे का मावशी करतात.